सुप्रभात. राम प्रहरी. आजचं शीर्षक आहे जीवन मुक्ताची स्थितप्रज्ञता. जो जीवन जगत असून सुद्धा ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर, शाश्वत आणि वाघमारे साहेब नेहमी म्हणतात त्याप्रमाणे नुसते असणे पण स्थिर असते, अशा बुद्धीला जीवन मुक्ताची स्थितप्रज्ञता म्हणतात. तर ही स्थितप्रज्ञता नेमकी काय असते, त्याच्यामध्ये कळत न कळत काय चालू असतं, याबाबत श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये 423 क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्याचा स्वैर अनुभव, त्याचा स्वैर अनुवाद हंसध्वनीमध्ये नारायण पाटणकर रत्नारी यांनी पृष्ठ 301 वर केलेला आहे. आणि त्या प्रकरणाचं मूळ नाव आहे जीवनमुक्ताची लक्षणे. आणि त्यातील 423 क्रमांकाचा जो संस्कृत श्लोक आहे तो प्रथम म्हणतो, त्यानंतर गद्य विस्तार सांगतो आणि मराठी पद्य रूपांतर केलेलं तेही अर्थासहित सांगतो. तर हा 423 क्रमांकाचा विवेक चूडामणी मधील श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित श्लोक असा आहे. ब्रह्मात्मनो शोधित योरेक भावावगाहिनी निर्विकल्पाच किंचिन्मात्रा वृत्ती प्रज्ञेति कथ्यते सुस्थिता सा भवेद्यस्य स्थितप्रज्ञस उच्यते. ब्रह्मात्मनो शोधिक योरेक भावावगाहिनी. ब्रह्म आणि आत्मा, ब्रह्म आणि आत्मा यांचा शोध घेण्यामध्ये जी एकभाव रमणी, म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांचा शोध घेण्यामध्ये जी भावरममान झालेली अशी एकत्वाची बुद्धी आहे, ती बुद्धी जी निर्विकल्प आहे, म्हणजे ब्रह्म आणि आत्मा याचा शोध घेणारा जो आहे त्याची बुद्धी निर्विकल्प आहे. त्याच्यामध्ये मी हे करीन मी ते करीन नाही, फक्त त्याची बुद्धी ब्रह्म म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय याचा सहज भावामध्ये शोध घेत आहे. आणि त्या सहज भावामध्ये ब्रह्म आणि आत्मा याचा शोध घेताना ती बुद्धी एक भाव रमणी, म्हणजे आत्मा आणि परमात्मा, अहम आणि सहा याचा शोध घेण्यात ती बुद्धी किंवा त्या बुद्धी म्हणजे याचा अर्थ ती चैतन्य वृत्ती अत्यंत निर्विकल्पपणे अहम आणि सहाचा शोध घेत आहे. अशी ही ब्रह्म आणि आत्मा यांची शोध घेणारी निर्विकल्प चैतन्यमय बुद्धी, तिलाच प्रज्ञा असे नाव म्हणतात. आणि अशी ही प्रज्ञा सुस्थित सुदृढ झाली तर त्या प्रज्ञेला स्थितप्रज्ञा असे म्हणतात. आणि अशी स्थितप्रज्ञा यती मुनी संन्यासी जीवनमुक्ताची असते. सारांश, जेव्हा वाघमारे साहेब वरच्यावर म्हणतात असा शांत असा केवळ असा, तो असा शांत असा केवळ असा याचा अर्थच मुळी शुद्ध असणेपणात आपण केवळ आणि केवळ चैतन्य आहोत, या एका चैतन्यामध्येच रममाण व्हा. आणि असं चैतन्यामध्ये जो रममाण झाला तो नुसता असणेपणी असतो आणि त्याच वेळेला त्याच्या न कळत तो स्वतः मधला मी किंवा अहम, आणि हा अहम जिथून आला ती गोष्ट म्हणजे परमात्मा. म्हणून ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि आत्मा म्हणजे अहमात्मा. म्हणून अहमात्मा आणि परमात्मा याचा शोध घेण्यामध्ये त्याची बुद्धी रममाण होते. जो केवळ आणि केवळ आपणाला ब्रह्मचेतना समजून त्या चेतनेमध्ये रममाण झालेला असतो. तेव्हा ब्रह्मचेतनेमध्ये रममाण होऊन ज्याची चैतन्य वृत्ती केवळ आणि केवळ सहा आणि अहम म्हणजे परमतत्व आणि अहम तत्व याचा शोध घेऊ पाहते आणि वस्तुतः हे एकच आहे हे जेव्हा त्याला जाणता येतो तेव्हा त्याच्या नकळत आय एम दॅट, म्हणजे मी ते अखंड ब्रह्म, अशा तऱ्हेचं एक उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडतात. तर शुद्ध असणेपणात, केवळ असणेपणात आपण केवळ चैतन्य आहोत. आपण मनबुद्धी अहंकार नाही,
आपण 36 तत्व नाही, आपण कोणत्याही तऱ्हेचं मॅटर नाही, आपण केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना आहोत. या ब्रह्मचेतनेमध्ये जो रममाण होतो असा कोणीही माणूस त्याची ही ब्रह्मचेतना, त्या चेतनेची वृत्ती, सहा आणि अहम याच्यामधील जो समान धागा आहे, म्हणजे परमात्मा आणि आत्मा ज्या असी पदावर, ज्या मुळावर स्थिर झालेला आहे, त्या असी पदाचा शोध घेते अशी त्याची बुद्धी असते. आणि या बुद्धीलाच खरं प्रज्ञा म्हणतात. आणि एकदा काही प्रज्ञा स्थित झाली म्हणजे केवळ असलेपणी फक्त आणि फक्त दॅटच्या शोधामध्ये रममाण झाली, या स्थित झालेल्या प्रज्ञेलाच स्थित प्रज्ञा असं म्हणतात. आणि अशी ही बुद्धी यती मुनी, संन्यासी, ऋषी मुनी यांची असते. तर आता याचं पद्य रूपांतर ऐका. तत्वं वाच्य ब्रह्म आत्मा विवेके शोधित जी असे. तत्वं वाच्य ब्रह्म आत्मा विवेके शोधित जी असे. वाच्य, वाच्य म्हणजे उल्लेख केलेल्या, तत्चा उल्लेख केला आणि त्वमचा उल्लेख केला. तत्वं वाच्य, तत्चा उल्लेख आणि त्वमचा उल्लेख अनुक्रमे तत्वं वाच्य ब्रह्म आत्मा. तत् म्हणजे दॅट, त्याचा उल्लेख ब्रह्मासाठी केलेला आहे आणि त्वम म्हणजे तू, त्याचा उल्लेख आत्म्यासाठी केलेला आहे. म्हणून तत् त्वम असी. तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू, तू याचा अर्थ जी समोर व्यक्ती आहे तिच्यातील आत्मतत्व. म्हणून तत्वम वाच्य ब्रह्म आत्मा. तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे तू याचा अर्थच बाहेर जे विराट ब्रह्म आहे त्याचं तू मध्ये असलेलं आत्मा म्हणून रूप म्हणजे आत्मा. म्हणून तत्वम वाच्य ब्रह्म आत्मा. तत् या बोलण्याने ब्रह्म आणि त्वम या बोलण्याने आत्मा याचा उल्लेख केला जातो. आणि अशी तत्वम वाच्य ब्रह्म आत्मा, तत्वम रूपाने परमात्मा आणि आत्मा एकाच भावाने, एकाच तल्लीनतेने शोधणारी जी चैतन्य वृत्ती, ती चैतन्य वृत्ती एक भाव रमणी आहे. म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे मुळात एकाच अशी पदावर आधारित आहे, हे शोधणारी अशी जी एक भाव रमणी, एकाच भावामध्ये रममाण होणारी चैतन्य वृत्ती जी निर्विकल्प असते, जिच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा संकल्प विकल्प नसतो, ती निरीच्छ असते. मात्र ती चैतन्य वृत्ती असल्यामुळे ती चैतन्य वृत्ती म्हणजे ज्ञान प्रकाश असतो, तो ज्ञानाचा शोध असतो. आणि असा ज्ञानाचा शोध सहजासहजी कैवल्यात राहून ज्याच्या बुद्धीद्वारे घेतला जातो, त्या बुद्धीला तत् म्हणजे परमात्मा आणि त्वम म्हणजे आत्मा यांना जोडणारं जे मूळ अशी पद आहे, निर्गुण निराकार असणं आहे, त्याचा शोध लागतो. तर अशी ही जी प्रज्ञा जेव्हा कायम स्वरूपी तशीच्या तशीच राहते, जेव्हा केवळ सा आणि अहम याच्या हे ज्यावर अवलंबून आहेत त्या ब्रह्मचेतनेमध्ये जेव्हा ही प्रज्ञा कायमस्वरूपी विलीन होते, तेव्हा संबंधित व्यक्ती ही व्यक्ती राहत नाही. देह असून सुद्धा ती विधेयीपणे आत्मचैतन्य शोधणारी केवळ आणि केवळ स्थित प्रज्ञा म्हणजे परमात्मा आणि आत्मा याचा संबंध ज्ञान प्रस्थापित करणारी अशी स्थित सुस्थिर झालेली दृढ झालेली अशी प्रज्ञा ती असते. ऐसी प्रज्ञा सुस्थित सुदृढ जरी होई, तरी अशी निर्विकल्प चैतन्य वृत्ती जर आत्मा आणि परमात्मा याच्या शोधामध्ये ऐसी प्रज्ञा सुस्थित सुदृढ जरी होई, कायमस्वरूपी सुस्थित कायमस्वरूपी या शोधातच जी राहिली आणि सुदृढ आणि या शोधामध्येच ती दृढपणे कार्यरत राहिली, तरी स्थित प्रज्ञा तिचं बोलती. तर अशा या माणसाच्या आत्मा आणि परमात्मा शोध घेणाऱ्या केवळ आणि केवळ त्याच शोधात व्यग्र असलेल्या एक भावरमणी वृत्तीला प्रज्ञा म्हणतात. आणि ती जेव्हा कायमस्वरूपी स्थित दृढ होते तेव्हा त्याच प्रज्ञेला स्थित प्रज्ञा असे म्हणतात. ती प्राप्त ज्यासी त्यासी स्थित प्रज्ञ मुनियती जीवन मुक्त असे संबोधिती. तर अशी ही स्थित प्रज्ञा ज्याला प्राप्त झाली त्याला मुनी यती जीवन मुक्त असे म्हणतात. हे ते पद्य आहे. पद्य नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित म्हणेन.
अर्थ सांगितला. पुन्हा एकदा मराठी गद्य विस्तार आहे का. तत्वमसी या महावाक्यात तत् या पदाने ब्रह्म आणि त्वम पदाने तू म्हणजे आत्म्याचा निर्देश केला जातो. तर अशा या दोन पदात तत् आणि त्वम याला एक कॉमन म्हणजे याला ब्रिजिंग याला पुलासारखं काम करणारं तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू याच्यामध्ये ब्रिज पुलासारखं काम करणारं जे काही आहे दोघांना सामायिक त्याला असी असं म्हणतात. म्हणजे असी हा एक पूल आहे. त्या असी पुलावर फार लांब आहे ते तत् म्हणजे ब्रह्म आहे आणि अलीकडे जो बघतो शोधतो त्याच्या दिशेला जे जवळ आहे ते त्वम म्हणजे आत्मा आहे. म्हणून तत्वमसी तत्वमसी इथे हा असी हा पूल आहे. तो पूल पाहणाऱ्याच्या बाजूने त्वम म्हणजे तू म्हणजे तो अहम आहे आणि त्याच्या समोर लांब आहे ते तत् म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे पुलाचं लांबचं टोक ते तत् म्हणजे ब्रह्म आणि अलीकडचं टोक ते त्वम म्हणजे तू किंवा शोध घेणाऱ्याच्या हृदयातील ही शोध घेणारी आत्मबुद्धी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तत्वमसी या महावाक्यात तत् या पदाने ब्रह्म आणि त्वम पदाने तू म्हणजे आत्म्याचा निर्देश केला जातो. तर अशा या दोन पदात असी या पदाने एकत्व समत्व प्रस्थापित केले जाते. अशा या दोन विरुद्ध पदातील समभाव एकभाव अद्वैत शोधण्याच्या कामात जी अविकारी चैतन्यमय वृत्ती रममाण झालेली असते अशा विवेकपूर्ण वृत्तीला प्रज्ञा असे म्हणतात. म्हणजे तत् आणि त्वम या दिसायला दोन विरुद्ध पदातील समभाव एकभाव अद्वैत भाव शोधण्याच्या कामात जी अविकारी म्हणजे कधीच बदलात नसलेली चैतन्यमय वृत्ती रममाण झालेली असते अशा विवेकपूर्ण वृत्तीला प्रज्ञा असे म्हणतात. जी पुढचे पाहते ती प्रज्ञा. तत् आणि त्वम या विरोधी पदांचा त्याग करून अशी पदी किंवा द्वैतात विराजित झाली ती ही विवेकबुद्धी. म्हणून प्रज्ञा म्हणजे पुढचं पाहणारी. ती तत् म्हणजे ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू ह्या दोन्ही विरोधी गोष्टी टाकते आणि तत् आणि त्वम एकरूप झालेल्या अशी पदावर पुढच्या पदावर जी लक्ष देते तीच ही प्रज्ञा. तत् आणि त्वम या विरोधी पदांचा त्याग करून अशी पदी किंवा द्वैतात विराजित झालेली ती ही विवेक बुद्धी. दोहोंच्या पलीकडील परंतु दोहोंना एकाच वेळी आधारभूत असलेल्या तत् आणि त्वम या दोहोंच्या पलीकडील परंतु दोहोंना एकाच वेळी आधारभूत असलेल्या अशी पदाचा बोध देणारी ती ही प्रज्ञा. अशी पदाचा बोध देणारी घेणारी प्रज्ञा सुस्थिर सुदृढ झाली की तिला स्थितप्रज्ञा असे ओळखतात. अशी स्थितप्रज्ञा मुनी यती संन्यासी यांना अवगत असते. म्हणून ते स्थितप्रज्ञ जीवनमुक्त होत. म्हणजे जीवनात असूनही ज्याने तत् आणि त्वम याच्या पलीकडील एकमेव अशी पदाचा एकमेव मूलाधाराचा असणेपणाचा ज्याने शोध घेतला आणि तेथेच जे स्थिर झाले असे सर्व यतिमुनी संन्यासी जीवन जगताना सुद्धा या अशी पदामध्ये स्वतःला त्यांनी लय साधल्यामुळे जीवन जगताना सुद्धा अशी पदात विलीन झालेले अशा अर्थी ते जीवन असताना सुद्धा जीवन मुक्त असतात. त्यांचा मी अहम असा मर्यादित भाव नष्ट होऊन ते केवळ आणि केवळ कॉस्मिक ज्याला म्हणतात वैश्विक असणेपणात केवळ असणेपणात कैवल्यात सामावलेले असतात. यालाच माहिती असा पहा राहा उगा राहा केवळ असा कैवल्य असा कैवल्य असा कैवल्य असा. तर आता हे मराठी पद्धतीने ऐका. तत्वं वाच्य ब्रह्मात्मा विवेके शोधित जी असे ऐसी एक भावरमणी निर्विकल्प चैतन्य वृत्ती प्रज्ञा नाव तिथे असे. ऐसी प्रज्ञा सुस्थित सुदृढ जरी होई तरी स्थित प्रज्ञा तिज बोलती ती प्राप्त जासी त्यासी स्थितप्रज्ञ मुनियती जीवन मुक्त ऐसे संबोधिती. तर शंकराचार्यानं किंवा यतिमुनी संन्यासाना ते ज्ञान प्राप्त कसं होतं तर ते जेव्हा केवळ असणेपणात असतात
जेव्हा त्यांनी त्या शुद्ध असणेपणामध्ये मी माझं या सर्वाचा लोप साधलेला असतो, तेव्हा मी माझाचा लोप जिथे होतो तिथे स्वाभाविकपणे ते किंवा दद्याट उगवते. म्हणून मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव होता, असं जेव्हा स्वामी स्वरूपानंद म्हणतात, तेव्हा स्वामी स्वरूपानंदांसारखे संन्यासी साधू सुद्धा मी माझेपणाचा लोप झाल्यामुळे तत् आणि त्वम म्हणजे ब्रह्म आणि आत्मा या दोन्ही पदाच्या पलीकडे शुद्ध असणेपणी कैवल्यात असतात. आणि असा जो शुद्ध असणेपणात असतो त्याला या कैवल्याचा अर्थ तो केवळ पुरुष, तो आत्माच देत असतो. आणि त्या आत्म्याचा त्याला जो निरोप मिळतो तो निरोपच शंकराचार्य असोत, स्वामी स्वरूपानंद असोत, तुकाराम महाराज असोत, ज्ञानेश्वर माऊली असोत किंवा रमण महर्षी असोत, हे सर्व आपणाला वरचे वर देत असतात. म्हणून कैवल्यात असा आणि कैवल्यात असताना त्या परमपुरुषाचा त्या श्रीपदाचा तुम्हाला जो सांगावा मिळेल तो तुम्ही ऐका. आणि तो सांगावा जेव्हा तुम्ही तो नीट ऐकाल तेव्हा त्याचा स्पष्ट उल्लेख, त्याचा स्पष्ट अर्थ सांगून तुम्हाला मिळालेला परमेश्वराचा सांगावा म्हणजे निरोप तुम्ही गावाला सांगा. म्हणून सरते शेवटी असं म्हणावं असं वाटतं की कैवल्यात असा, कैवल्यात असा, कैवल्यात असा आणि कैवल्यात असता असता तुम्हाला कैवल्यात असता असता तुम्हाला ऐकावा देवाचा सांगावा, ऐकावा देवाचा सांगावा, सांगावा सांगावा गावासी सांगावा देवाचा, ऐकावा सांगावा, सांगावा गावासी देवाचा सांगावा. आणि कैवल्यात असले इतत आणि त्वम या पलीकडे जे अशी पद आहे ते तुम्हाला निश्चितपणे ज्ञान देईल, निरोप देईल. तर प्रथम असे कैवल्यात असा आणि देवाचा सांगावा ऐकावा आणि देवाने निरोप दिलेला नीट ऐकावा, त्याचा अर्थ ध्यानी घ्यावा आणि तो निरोप नंतर देवाचा सांगावा गावाशी सांगावा आणि देवाने दिलेला निरोप नंतर आपण समजून घेतल्यानंतर सर्वांना सांगावा. या पद्धतीनेच सर्व संन्यासी, यती, मुनी, संत, महंत, साधू या पद्धतीने जीवन जगत असतात. त्यांना माहीत असते नुसते असणेपणातच सर्व काही ज्ञान उपलब्ध होते, नुसते असणेपणातच सर्व काही शुद्ध ईश्वरी ज्ञानाची उपलब्धी असते. म्हणून ते याच मार्गाने ऐकावा सांगावा देवाचा, ऐकावा सांगावा नंतरी गावासी द्यावा, सांगावा देवाचा गावासी सांगावा, ऐका देवाचा सांगावा. देवाचा निरोप ऐका आणि तो नीट समजून घेऊन सर्व गावातील लोकांना, सर्व सुहृदांना, सर्व आपल्या श्रोते सज्जन मित्रांना सांगावा. असंच हे सर्व संत महंत करीत असतात. तेव्हा सज्जन श्रोते हो, तुम्ही प्रथम शांत बसा, कैवल्यात असा, नंतर तुम्हाला आत्मा आणि परमात्मा याचं गूढ समजेल. हे सर्व जे अशी पदावर आहे ते केवळ शुद्ध विश्वचेतनेचं जे अशी पद आहे ते तुम्हाला जाणवेल. त्या अशी पदाकडून तुम्हाला काहीतरी निरोप मिळेल. तो निरोप अर्थासहित तुम्हाला कळेल आणि मग तो अर्थ इतरांना तुम्ही समर्थ बुद्धीने सांगावा. म्हणून ऐकावा देवाचा सांगावा, म्हणून देवाने दिलेला निरोप नीट ऐकावा, ऐकावा देवाचा सांगावा नंतर तो गावाशी सांगावा. म्हणून कैवल्यातून आलेला निरोप आपण नीट समजून घ्या आणि तो निरोप आपण आपल्या मित्र, सुहृद, आप्तजन सर्वांना द्या आणि सर्वांनीच एका वेगळ्या पद्धतीने संतत्वाकडे, जीवनाच्या संतुलनाकडे आपण अग्रेसर होऊया आणि संपूर्ण जीवन संत रूप करूया. असं हे आजच्या रामप्रहरीचं चिंतन आहे. ते तुम्हाला जरूर आवडेल असा विश्वास आहे. चिंतनात राहा, चिंतनात राहा.
चिंतनात राहा आणि कैवल्यात असा, इतकं म्हणून हे निरूपण थांबवतो. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.